दिवाळीची सुट्टी म्हटलं की मामाचं घर आठवतं. तर मामा मामीच्या गावाला जायला तर इतकी मज्जा यायची. आता ह्यावेळेस तर असं झालं की आम्ही स्वतःच मामा मामी झालोत आणि आमच्याकडे पण एक छोटीशी पिल्लू म्हणजे आमची भाची येणार आहे. त्यामुळं आम्ही खूप खुश आहोत. तर रमाबाळाचं तर सकाळी कसं मज्जा चालली होती बघा. आणि आज पण आम्ही मम्मीकडेच होतो. मम्मी थोड्या वेळाने दुकानात गेले, डायपर्स वगैरे घ्यायचे होते कारण की आमची पिशवी घरीच राहिली. मी रमाबाळाचे कपडे वगैरे सगळं भरलं होतं त्या पिशवीमध्ये आणि ते राहिलं घरी. इकडे बघा आमचं लिटिल एंजल नावाचं डायपर आम्हाला भेटलं आणि पिल्लूच्या पण इंस्टाग्रामचं नाव लिटिल एंजलच आहे. आणि थोडा वेळ माझा टाईमपास सुरू झाला होता. इकडे रमाबाळाने पण बघा आजीसोबत खेळत खेळत मज्जा करत करत रडायचं चालू केलं होतं. का काय माहिती तिला मजा करत करतच रडू आलं आणि तिला रडायला लागले. त्यानंतर मग तिला घेऊन बसले मी थोड्या वेळाने. पण तिला काय आजीकडे जायचं तर होतं पण रडायचं पण होतं. काय चाललेलं नक्की तिचं काय माहिती. मी मस्त व्हिडिओ काढत होते तिचं काय चाललेलं बघायचं. माझ्याकडं पण यायचं नव्हतं पण तिचं थांबून तिचं रडणं चाललं होतं. मग आजीने तिचं रडू घालवलं डोक्यावर वगैरे बसवून तिला. मग गेली योगिता ताईच्या घरी. तिने मला बोलवलं होतं कारण की तिने पापड तळले होते तर माझ्यासाठी तिने तळून ठेवले होते वेगळे. तर मग त्यांच्या घरी गेले, तिच्याकडून पापड वगैरे आणले आणि वरती गेले घरी. तर मम्मीला मी सांगत होते, बघ हे असे पापड आम्हाला आमच्या शाळेत भेटायचे, याला आम्ही दोडका म्हणायचो. आणि असे पापड कोण खातं बघा, मी जसे खाते तसे सांगा मला, तुम्ही खायचा का तुमच्या लहानपणी? आम्ही तर बाबा असेच खायचो आणि सगळ्यांची शर्यत लागायची की कोणाचा पहिला संपतो, हेच आमचं चालायचं. तर रमाबाळाच्या पण मी हातात एक पापड दिला होता पण तिचं काही खाणं चाललं नव्हतं, नुसतं चोकायचं चाललं होतं. तिला काही दात अजून तर आलेले नाही आहेत. तर तिच्याबरोबर बघा खेळायलाच कोण आलं होतं, तरी मम्मीची मैत्रीण आहे तिच्याबरोबर खेळायला आला होता त्यांचा मुलगा. तर त्यांचं खेळणं वगैरे चाललं होतं. रमाबाळासाठी बिस्किट आणलं होतं पण रमाबाळ कशाचं बिस्किट खाते. तर फायनली मुक्ता आली होती, अनिकेत गेला होता तिला घ्यायला. तर जाता जाता आम्ही फोनच्या गॅलरीमध्ये गेलो होतो कारण की माझं फोनचं स्टोरेज झालं होतं फुल एकदम. त्यामुळं ते विचारायला गेलो होतो काय करावं लागेल वगैरे. त्यानंतर गेलो जवळच्याच हॉटेलमध्ये, थोडंसं आम्हाला चौकशी वगैरे करायची होती. तर कशासाठी चौकशी करायला गेलो होतो ते तुम्हाला मी नक्कीच लवकरात लवकर सांगेल. आत्ता फक्त आम्ही चौकशी वगैरे करून आलो तिथून. इकडे रमाबाळाचं आणि मुक्ताचं काय चाललं होतं काय माहिती. रमाबाळ तर झोपून गेलं आणि नंतर घरी पोचल्यानंतर बघा रमाबाळाचं मस्त असं झोप झाली होती गाडीवरती. ते मुक्ताचे केस ओढणं चाललं होतं. मुक्ता पण थकली होती. मग तिला मी दूध वगैरे दिलं आणि तिला मी दूध पाजत होते ग्लासाने. तर रमाबाळाचं बघा काय रिॲक्शन चाललं होतं काय माहिती. तिला मी खाऊ पिऊ घालते तर तिला अजिबात आवडत नव्हतं की काय माहिती. माझ्याकडे ती बघून ओरडत होती, एवढा इसाळ कशी काय करायला लागली रम्मा काय माहिती. मग मुक्ताला मी तेल वगैरे लावून घेतलं आणि तिला दिलं बाबांकडं. तर बाबांकडं पण बसून तिला तिकडंच बघायचं होतं आणि तिकडूनच टाळ्या वगैरे वाजवणं चाललं होतं. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.